हार्दिक स्वागत। दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम देवाने दिवा लावत जावं आणि हा दिवा एक दिवस महाराष्ट्रात सूर्य होवो, ज्यांच्या स्मृती पुढे तुम्ही आम्ही नतमस्तक व्हावं ते या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मान्यवर मंडळी स्वागत करतो। इंग्रजांच्या करणाऱ्या स्वर्गीय क्रांतिकारी डॉक्टर जीवा फुलार आणि बापूसाहेबांचा अवतार रुद्र अवतार घेणाऱ्या स्वर्गीय क्रांतिवीरांना विजय बाप्पा ओवाळ सन्मान्य ढोबळे आवते सर, त्याचबरोबर या ठिकाणी या मुलांना कुठेतरी क्रीडा साहित्य कमी आहे, क्रीडा सुविधा कमी आहेत म्हणून मुलं खेळली नाहीत असं व्हायला होता कामा नये। संस्थेचे सचिव मुलं मोबाईलवर खेळतात, मग तो फुटबॉल असू दे, क्रिकेट असू देत आणि काय असू देत, मोबाईल सोडत नाहीत आणि अशामुळं मुलांचं खूप मोठं नुकसान व्हायला लागले आणि मोठ्यापणी मुलांना त्या ग्राउंडवर खेळायला फोर्स करावा लागतो आणि अशा परिस्थितीत मुलांना या क्रीडांगणावर आणणं आज मुश्किल होत झाले आणि या परिस्थितीत ही स्पर्धा आयोजित करत असताना आमचा उद्देश हाच आहे की या मुलांनी ही क्रीडा प्रकार बघितला पाहिजे, खेळला पाहिजे। ही मुलं राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या इथं आलेत आणि ही जेवढी चांगली मुलं खेळत असतील तर निश्चितपणानं आपण या खेळामध्ये उतरलं पाहिजे, खेळ वाढवला पाहिजे। निश्चितपणानं मन आणि मेंदू बळकट करणारा हा खेळ आहे। आदरणीय अण्णाचं सदैव लक्ष असतं। सांगलीच्या सम्राट व्यायाम मंडळाला त्यांनी 20 लाखाचा क्रीडा हॉल दिला। ही स्पर्धा आयोजित करत असताना या सगळ्या संस्थेनं आपलेच अण्णातून आपल्या अण्णांच्याकडे फंड कसा मागायचा याची त्यांना वाटलं की अण्णांनाच कसं फंड मागायचा, त्यामुळे संस्थेनं आपल्या पद्धतीनं नियोजन चालू ठेवलं होतं। अण्णांच्या लक्षात आलं, अण्णांनी सांगितलं की माझ्या आमदार फंडातून तुम्हाला 5 लाख रुपये या स्पर्धा आयोजनासाठी देतो, पण स्पर्धा ही चांगली झाली पाहिजे, स्पर्धेत कुठं खंड नाही पडला पाहिजे, कमी नाही पडली पाहिजे। राज्यातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेळाडूंना या स्पर्धेचं नियोजनाचं नेटकं झालेलं दिसलं पाहिजे। 10-11 तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत। या स्पर्धा अतिशय आनंद घेणाऱ्या स्पर्धा असाव्यात, त्याच्यातून मिळणारा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असावा आणि इथून पुढच्या काळात या कबड्डीच्या जोपासण्यासाठी वाढवण्यासाठी लागणारं जे कष्ट आहे ते आमची गांधी एज्युकेशन सोसायटीची प्रतिनिधी हायस्कूलचे सगळेच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर सगळेच कष्ट घेऊन हे काम करतील असा विश्वास त्या निमित्ताने व्यक्त करतो। या नियोजनामध्ये खरोखर काय कमी जास्त असतील, त्रुटी असतील तर निश्चितपणाने आम्हाला ते सांगा, आम्ही ती सुधारून घेऊ। पण या निमित्तानं एक शिस्तीचं आणि शांततेचं एक चांगलं नियोजनाचं एक स्पर्धा आम्ही सगळ्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं अपेक्षित आहे। पुन्हा एकदा राज्यातून सगळ्याच कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या शिक्षकांचं, मुलांचं, पंचांचं, क्रीडा विभागाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि माझं लांबलेलं स्वागत प्रस्ताव थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। आपले त्याचे मुख्याध्यापक जाधव सर, त्यांचे सहकारी क्रीडा शिक्षक आणि सर्व शिक्षक स्टाफ, आवाज बंद रे, त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेमुळं आणि मार्गदर्शनामुळं ह्या स्पर्धांचं आम्ही आयोजन करत आहोत ते आम्हा सर्वांचे आदरणीय आमचे लाडके कोल्हापूर विभागाचे उपसंचालक आदरणीय माणिक पाटील सर, महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्व खेळाडू, सर्व पंच, सामना अधिकारी, त्याचबरोबर निवड समितीचे सदस्य, अनेक छत्रपती पुरस्कार विजेते, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातत्यानं या संस्थेबरोबर संपर्क साधत राहिले ते आमचे प्रशांत पवार सर, जमीर अत्तार सर आणि माझे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर, या स्पर्धेसाठी आलेले सर्व खेळाडू, हितचिंतक, प्रेक्षक, आपणा सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो। आज आणि उद्या 2 दिवस या स्पर्धा चालतील आणि 9 आणि 10 या 2 दिवशी 10 आणि 11 या 2 दिवशी या खेळाडू जे महाराष्ट्रातून 8 विभागातून 8 संघ सहभागी झालेले आहेत, याचे 96 खेळाडू आणि उर्वरित कोच, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक असे 112 जण, त्याचबरोबर
20च्या दरम्यान उपस्थित असणारे पंच आणि तांत्रिक समिती सदस्य या आपल्या नगरीमध्ये 4 दिवस वास्तव्य करणार आहेत. तर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होईल याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. ह्या स्पर्धा किंवा हे भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्याचं सगळ्यात मोठं दुखणं आमचं असतं ते म्हणजे आर्थिक पाठबळ. आणि विशेषतः ही स्पर्धा मला खास करून उल्लेख करावा लागेल नाना डुबल यांचा, जे या संस्थेचे खजिनदार आहेत. माननीय अरुणांना लाड यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. ज्या वेळेला आम्ही सरांच्याकडे भेटायला आलो, सर अशी स्पर्धा आहे आणि तुमच्याकडे घ्यायची का, तर एका पायावर ते तयार झाले आणि हा भव्य दिव्य नजारा जो आहे हा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. तेव्हा या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देतो. याच ठिकाणी निवासाची भोजनाची अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवस्था संस्थेच्या मार्फत करण्यात आलेली आहे. कोणतीही कमतरता असेल तर आम्हाला सांगावं, त्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धा ज्या संघटनेच्या तांत्रिक सहकार्यानं संपन्न होत आहेत त्या पंच मंडळ आणि त्या पंचमंडळाचे प्रमुख आलम मुजावर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनाही मी या स्पर्धेच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मला एक सर विशेष आनंद होत आहे. कबड्डी आणि माझं नातं, याच कबड्डीचा मी राष्ट्रीय पंच झालो आणि आज या ठिकाणावर मी भाषण करत आहे. मी बऱ्याच ठिकाणी हा उल्लेख केला की आज माझ्यासमोर सोबत साहेब आहेत, त्यामुळे खास करून हा उल्लेख करेन. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवलीची कबड्डीची मॅच वाजवत होतो आणि त्याच वेळेला आता जे आमचे उपसंचालक साहेब आहेत माणिक पाटील सर यांचा फोन आला की तुम्ही जिल्हा क्रीडाधिकारी झालेला आहात म्हणून. तेव्हा हे जे प्रेम जे आहे ह्या कबड्डीवर मी मैदानाशी एकनिष्ठ होतो आणि त्याच वेळेला मला जिल्हा क्रीडाधिकारी झाल्याचं पत्र किंवा बातमी आमच्या उपसंचालक साहेबांनी माझ्या मित्राच्या माध्यमातून कळवली आणि आज त्या निमित्तानं या कबड्डीचं उद्घाटन करण्याच्या प्रसंगी आणि या कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यासाठी ही संधी जी आहे ही मला मिळाली, त्याबद्दल मी खास करून माणिक पाटील सर यांना धन्यवाद देतो. आणि कबड्डीबद्दल तर मी नेहमीच नतमस्तक आहे. कबड्डीला नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द संपवतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन करा. जे 8 संघ आलेले आहेत या 8 संघातून 30 खेळाडू आणि निवड चाचणीसाठी आलेले 40 खेळाडू असे एकूण 70 खेळाडू जे आहेत या खेळाडूंचा कस तपासला जाईल आणि त्यातून महाराष्ट्र राज्याचा संघ निर्माण केला जाईल. अत्यंत 1-2 वर्षाचा आम्हाला अनुभव वाईट आलेला आहे, तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा संघ महाराष्ट्राचा जावा आणि राष्ट्रीय पातळीवर नेहमीच महाराष्ट्र हा कबड्डीमध्ये आणि खो खोमध्ये प्रथम क्रमांक मिळवत असतो. त्यामुळे कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक निर्माण करणारा आपला महाराष्ट्राचा 17 वर्षाखालचा संघ आणि हाच संघ कदाचित खेलो इंडियाला सुद्धा खेळेल. त्यामुळे निवड समिती सदस्यांना माझी एक विनंती राहील की अत्यंत पारदर्शीपणे आणि चोखंदपणे चांगल्या खेळाडूंची निवड करावी आणि एक महाराष्ट्राचा चांगला संघ जो राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल मिळवेल यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. यासाठी त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी कुंडलला कशा पद्धतीनं क्रीडा स्पर्धा घेतल्या याबाबत आपल्या पुढे विषय विशद केला. या ठिकाणी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की गणेश क्रीडा मंडळ थोडं एक चांगलं मंडळ या ठिकाणी होतं आणि कबड्डीच्या जिल्हाभर राज्यभर ज्या स्पर्धा असायच्या त्या ठिकाणी आमचे खेळाडू खेळायला जायचे. मी सुद्धा गणेश क्रीडा मंडळाचा 35च्या टीममध्ये घेणार, पुन्हा खेळायला आलं नाही मला. मी मुंबईला गेलो. अत्यंत चांगला आणि मर्दानी खेळा. मी साहेबांना मगाशी म्हटलो, पहिला जमिनीवर कुस्त्या आपल्या हे असायच्या, स्पर्धा असायच्या कबड्डीच्या. आता थोडंसं सुधारणा झाली, मॅट आली. परवा मी मॅटवरल्या कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी बघितल्या. खरंच चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणच्या स्पर्धा मला बघायला मिळाल्या. मला अभिमान वाटतो. परवाच आमच्या क्रांती इंटरनॅशनल स्कूलमार्फत जसे ह्या ठिकाणी
पहिल्यांदा तालुकास्तरीय, पुन्हा जिल्हास्तरीय आणि नंतर राज्यस्तरीय, तसं इंटरनॅशनल स्कूल CBSE पॅटर्नमध्ये पहिल्यांदा साहेब एकदम डायरेक्ट आमच्या विभागाचा आणि मग त्याच्या नॅशनलच्या स्पर्धा होतात. तिथं आम्ही टेबल टेनिसच्या स्पर्धा घेतल्या. महाराष्ट्र आणि गोवामधनं सुद्धा 2 राज्यातनं साधारणपणे 300 खेळाडू त्या ठिकाणी आले होते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा त्या ठिकाणी लोकांनाही बघायला मिळाल्या किंवा एक नवीन खेळ लोकांच्या पुढे आला. तसे ह्या ठिकाणी कबड्डी आम्ही विसरून चाललो होतो आणि ह्या स्पर्धा ज्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी ह्या निमित्तानं निश्चितपणे आम्ही विसरून जात असलेल्या खेळाला पुन्हा उजाळा येईल असं मला वाटतं. पवारसाहेब, तुमचा फार मोठा प्रयत्न आहे आमच्या खेळातनं पहिल्या पूर्वीपासून आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी तुम्हाला साथ देऊ अशा पद्धतीची मी ह्या संस्थेच्या वतीनं आपणाला शाश्वती किंवा आश्वासन देतो आणि आलेल्या सर्व खेळाडूंना जास्त न बोलता उद्याच्या होणाऱ्या आणि आज उद्या परवा होणाऱ्या स्पर्धेसाठी मला तर वाटते की सगळ्याच खेळाडूंची राज्याच्या आणि टीममधनं नॅशनलला खेळायला निवड व्हावी. पण म्हणजे व्हावी, पण तुम्ही जे निवडणार आहात ते अगदी मोजूनच निवडणार आहात. पण त्यामध्ये माझ्या शेवळ्याच्या मुलांचे ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यांची निवड व्हावी इतके चांगल्या पद्धतीचे खेळाडू इथं आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना तुम्ही प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आलेला सगळे मुलं चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्या सगळ्याच मुलांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझी 2 शब्द संपवतो. जय. प्रतिनिधी हायस्कूलच्या सहकार्याने आज अत्यंत भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच ही स्पर्धा अत्यंत उच्च दर्जाची या ठिकाणी होईल यामध्ये मला शंका नाही. इतकंच नाही तर दोन्ही बाजूला प्रेक्षकांना पाहण्यासाठी गॅलरीसुद्धा केलेली आहे. या सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या राहण्याची आणि भोजनाची किंवा इतर सर्व सुविधा अत्यंत चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. खरोखरच मला या प्रतिनिधी हायस्कूल कुंडल आणि या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. ही स्पर्धा खरोखरच आमच्या विभागाच्या प्रशांत पवार आमचे क्रीडा मार्गदर्शक आहेत यांच्या खास आग्रहास्तव ही स्पर्धा लीग कम नॉकआउट झालेली आहे आणि ही खरोखरच खेळाडूंच्या साठी एक पर्वणी आहे असं समजा. कारण का एखाद्या संघामध्ये गट्स असून सुद्धा स्किल असून सुद्धा चुकून जर हारली टीम तर त्यांना बाहेर जावं लागत होतं. परंतु पवार सरांचं फार वर्षापासूनचं मागणं होतं की किमान कबड्डी खो खो तरी लीग कम नॉकआउट करा. पण यावर्षी खरोखरच आम्ही यापूर्वी एकदा संचालनाला याची परवानगी न घेता खो खोच्या स्पर्धा लीग कम नॉकआउट घेतलेल्या होत्या. परंतु यावेळेला मात्र मान्यता घेऊन लीग कम नॉकआउट झालेले आहेत. ही एक खास बाब आहे. खरोखरच खेळाडूंच्यासाठी खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे खेळाडूंच्यासाठीच की या वेळेला निवड समिती वेगळ्या पद्धतीनं तयार करून दिलेली आहे. या निवड समितीचे अध्यक्ष उपसंचालक आहेत, सचिव जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत आणि त्याशिवाय 5 निवड समिती सदस्य आहेत. म्हणजेच अत्यंत पारदर्शकपणे या आपल्या महाराष्ट्राचा संघ तयार होणार आहे यात शंका बाळगायचं कुठलंही कारण राहणार नाही. खेळाडू मित्रांनो, आपण तर खेळण्यासाठी आलेला आहातच, पण या गॅलरीवर सुद्धा बसलेले बरेचसे खेळाडू आहेत, पालक आहेत. यांच्यासुद्धा माहितीसाठी काही गोष्टी मी एकदम थोडक्यात सांगतोय की महाराष्ट्र शासनानं
खेळाडू हा केंद्रबिंदू मानून खेळाडूंच्यासाठी अनेक योजना अंमलात आणलेल्या आहेत आणि त्यापैकी काही योजना मी आपल्याला सांगतोय की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळाडू खेळतील, प्रावीण्य मिळवतील किंवा सहभागी होतील अशा खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या त्या शिक्षणाच्या दर्जानुसार किंवा खेळाच्या दर्जानुसार महाराष्ट्र शासनामध्ये क्लास 1, क्लास 2 किंवा क्लास 3 दर्जाची नोकरी कोणतीही परीक्षा न देता त्याला महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. ही अत्यंत चांगली योजना आहे. बरं, तुम्ही म्हणाल की इथंपर्यंत काय आमची झेप नाही, पण पोहोचू शकता, प्रयत्न केल्यानंतर 100% पोहोचू शकता. अशक्य काहीही नाही. त्यानंतर आता तुम्ही इथंपर्यंत पोहोचलेला आहातच. आता या स्पर्धेमध्ये पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक जर आला तर खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या क दर्जाच्या नोकरीमध्ये तुम्हाला 5% आरक्षण मिळतं आणि कोल्हापूर विभागामधून महाराष्ट्रातील सर्वात जास्त 5% आरक्षणाची पडताळणी आमच्या कोल्हापूर विभागाच्या ऑफिसमार्फत झालेली आहे. जवळजवळ इतर विभागाची तुलना केली, पाठीमागे एकदा अहवाल मागितलेला होता की कोल्हापूर जिल्ह्याचा अहवाल हा सर्वात जास्त पुणे होता, पण पुण्याच्या पण डबल आपल्या विभागामध्ये पडताळणी झालेली होती. म्हणजे सगळ्यात जास्त या विभागातील खेळाडू हे 5% आरक्षणासाठी पात्र होत असतात. आणि एवढंच नाही तर जे खेळाडू परीक्षा देऊन नोकरीसाठी पात्र होतात त्यांची पुनर्पडताळणी सुद्धा सर्वात जास्त करून दिली जाते. आता दररोज जवळजवळ मी 25 ते 50 खेळाडूंची पुनर्पडताळणी करून देतोय. म्हणजेच फक्त मी पडताळणीच करून देत नाही तर नोकरीसुद्धा लागत आहेत, हे मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे. त्यामुळं खेळामधून 100% करिअर घडणार आहे. त्यामुळं खेळाकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून सर्वांनी बघायचं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे या स्पर्धा पार पडतील अशी मी अपेक्षा करतो. सर्व पंचांनाही मी आवाहन करतो की अत्यंत निपक्षपातीपणे आपण ऑफिशिएटिंग करायचं आहे आणि खरोखर चांगल्या दर्जाचाच खेळाडू संघ जिंकला पाहिजे यासाठी आपण अप्रिशिएटिंग करायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. होत असलेल्या 8 विभागाच्या निवड स्पर्धा कबड्डीच्या आणि त्यानिमित्तानं उपस्थित असलेले सुधीर मोरे, क्रीडा संचालक माणिक पाटील, किरण बोर्डेकर, श्याम पाटील, सायली जाधव मॅडम, आमच्या संस्थेत सर्व जे पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी, गावातले सरपंच बंधू-भगिनी आणि क्रांती कारखान्याचे चेअरमन, सर्व संचालक आणि उपस्थित शिक्षक बंधू-भगिनी, मुलींनो आणि 8 विभागातून आलेल्या आणि जे पंच आहेत सर्व पंच बांधवांनो, आज एक नवीन अनुभव आम्हाला तुम्ही देत आहात. हे गेले 60-65 वर्ष आम्ही कबड्डी बघत आलेलो आहे, कबड्डीच्या डेव्हलपमेंटही बघत आलेलं आहे. त्यावेळी खूप कबड्डीला चांगलं महत्त्व होतं, खेळ चांगला होता आणि खेळायला आम्हाला शिकवायला माणसं होती. आमच्यात ज्येष्ठ खेळाडू होते ते आम्हाला ग्राउंडवर घेऊन जायचे, खेळवायचं, कसं खेळायचं शिकवायचे आणि पकड कशी घ्यायची ही सुद्धा शिकवायचे. इतका चांगला अनुभव त्यावेळीपासून आज तागायला चालत आलेला आहे. पण अलीकडं तो अनुभव बदललेला आहे. अलीकडे बदल आहे म्हणजे आपल्याला खेळच नाही, खेळ संपवला आहे. खेळ का संपवला आहे? शिक्षण खात्याकडं इतक्या अनास्थानं का शासन आणि सगळीजण बघत आहे मला माहिती नाही, पण शिक्षण खातं आणि खेळ या दोन्हीच्या बाबतीत अनास्थाने सगळी वागत आहेत आणि ही काही चांगली अवस्था नाही. का आमची मुलं, खेडोपाडची मुलं आज निदान त्यांचं आज कॉम्पिटिशन जगात नाही टिकली, त्यात म्हणजे गुणवत्तेत पुढं नाही आली, त्यात खेळ खेळून
खेळ खेळून निदान त्या खेळातनं गुणवत्ता मिळून पुढं येतील अशी आज अपेक्षा आहे. आज बघतोय मी येतो त्यावेळी इथं बघत असतोय आमच्या 50-60 मुली कायम खेळात म्हणजे शिक्षकाची वाट बघत बसतात, मुलंही वाट बघत असतात. म्हणजे मुलांना खेळायचं आहे. आज त्यांना कित्येक हायस्कूलमध्ये बघतोय, कित्येक कॉलेजमध्ये बघतोय, खेळायला ग्राउंड नाही, पटांगण नाही. म्हणजे असे पटांगण नसताना सुद्धा मुलं खेळायला मागतायत. त्याला काय ते व्हायचं आहे, काय ते खेळायचं आहे आणि चांगलं खेळायचं आहे. आणि अशा पद्धतीनं मुलांच्या अपेक्षा थोडं कमी व्हायला लागली का खेळायला त्याला जागा नाही, खेळायला जागा नाही, क्रीडा शिक्षक नाहीत. मध्ये तर ह्या शासनानं मध्ये क्रीडाचे आणि म्हणजे कला क्रीडाचे शिक्षक काढून टाकले. पण आम्ही सगळ्यांनी भांडून कला क्रीडाचे शिक्षक घालून घेतले का आमची मुलं जायची कुठे, काय खेळायची का कॉम्प्युटर खेळत असायचे. कॉम्प्युटर हा चांगला नाही, जगाच्या बाबतीत चांगला असेल, ॲडव्हान्स टेक्निक त्यात असेल, पण आमचं खेळ आहे तो खेळ संपवायला लागला आहे. आज मुलं बघतोय मी कॉम्प्युटर खेळत बसतात. आज मैदानी खेळी बघा, मैदानी खेळ खेळा आणि मैदानी खेळाच्या सहभाग व्हा. आज कॉम्प्युटर काय तुमच्या उपयोगात नाही. आणि जे कॉम्प्युटर नुसते खेळ खेळत आहेत त्यांची बुद्धिमत्ता आणि त्याची स्थूलता वाढते, म्हणजे वजन वाढते पण बुद्धिमत्ता कमी होते आणि त्यांचे व्यायाम कमी होतोय. आज खेळात मुलांना त्यात खेळ महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीनं यात यावं. मैदानी खेळ कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल म्हणजे कुस्ती ही मैदानी खेळ आहेत. मैदानी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जगात त्यांना मान्यता आहे, जगात मान्यता आहे. आपल्याला खूप पुढं जायचं आहे. कुंडल गावानं अगदी बापूच्यापासून सगळ्यांनी मैदानी खेळ चांगले जपले, कुस्ती चांगली जपली आहे. कुस्ती जवळ 110 झालं आपण खेळतोय, जपतोय आणि 60, 65, 75 वर्ष झालं कबड्डीसुद्धा जपतोय, कबड्डी जपतोय. आणि ह्या योगात जे कबड्डी चांगले होते त्यात कुंडलचाही संघ चांगला होता आणि अशा अवस्थेत चांगल्या संघाला जे त्यावेळी मान्यता होती आणि खेळाडू होते, शिक्षक होते, शिकवायला शिक्षक होते आणि हायस्कूलसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं जे पुढं चाल द्यायची, पुढं जाईल असं त्यांना शिक्षकांना असं वाटायचं, हायस्कूलनं वाटायचं, कॉलेजनं वाटायचं. पण आज ही थोडं बदललं आहे, पण ही बदलून चालायचं नाही. मुलांना तुम्हाला माझी विनंती आहे, आज तुम्ही मैदानी खेळ हा महत्त्वाचा आहे. तुमच्या भावी जीवनाच्या भावी जीवन चांगल्या पद्धतीने जावं यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहे. तुमची बॉडी चांगली टिकणं आवश्यक आहे, चांगली घडणं आवश्यक आहे आणि हे फक्त मैदानी खेळच घडवू शकतायत. आणि हे खेळ घडवत असताना तुम्ही कुठं काही पडत नाही आहे. हळूहळू चांगली आज त्या खेळाला चांगलं महत्त्व आलेलं आहे. आज त्या खेळाचं महत्त्व वाढायला लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने कबड्डीसुद्धा जागतिक ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा कबड्डी गेलेलं आहे. पण त्यात आपल्या मुलांनी कमी पडता कामा नये. मुलांना मुलीनं माझी विनंती आहे, तुम्ही हे कॉम्प्युटर खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळा, हे महत्त्वाचे आहेत. हे तुमच्या आयुष्याची उपयोगात आहे. तुमचं बॉडी घडवायला, बॉडी बिल्डिंग घडवायला चांगले उपयोग आहेत आणि तुम्हाला चांगलं निकोपपणे ठेवायला मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्ही खेळलेच पाहिजे. तुम्हाला माझं सूचना आहे की शिक्षकांना माझी सूचना आहे, शिक्षक बंधू भगिनी आहेत सगळे, की बाबा या मुलांना कॉम्प्युटरपेक्षा मैदानी खेळ त्यांचा आवश्यक आहे. त्यांच्या जीवनाला पुढच्या जीवनात जे आवश्यक आहे ते काही खेळ खेळू द्या आणि अशा पद्धतीने त्याला त्यांना संधी द्यावी पाहिजे. ते मुलांना खेळायचं आहे पण खेळायला त्यांना ग्राउंड पण नाही आणि शिक्षक पण नाही. पण आपल्या प्रतिनिधी हायस्कूलनं चांगले शिक्षक नेमले, चांगले खेळाडू आहेत. बाकीसुद्धा गोविंद डोबलसारखे चांगले का अगदी 24 तास लक्ष देतात. ते अशा पद्धतीनं आपण चांगला अनुभव आपण मुलांना देतोय. आज नवीन अनुभव आहे. मॅटची कुस्ती, आधी मातीची कुस्ती पहिली होती, पण मॅटची कुस्ती आली. आता कबड्डी हा ग्राउंडवर होता, आज मॅटवर कबड्डी हा सुद्धा आपल्याला चांगला अनुभव आहे. आम्हीसुद्धा पहिल्यांदाच हा म्हणजे मॅटवरची कबड्डी पहिल्यांदा अनुभवतोय, बघतोय. तुम्हीसुद्धा बघा. आणि तुम्हाला माझा एक सांगणं आहे की नको त्या पद्धतीनं नको ते जीवन जगण्यापेक्षा चांगलं निकोप जीवन जगा आणि निकोप जीवन जगण्यासाठी खेळ हा आवश्यक आहे. तुमचं प्रकृती चांगली ठीक होण्यासाठी आवश्यक आहे आणि तुमचं आयुष्यमान आणि तुमचं एकूण जीवनक्रम चांगल्या पद्धतीने जाण्यासाठी खेळ हे महत्त्वाचं आहे. मैदानी खेळ महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे आपण सगळे जाऊया. आज खूप वेळ झालेला आहे. तुम्हाला आज खेळायचं आहे. मुलं मुली आज आमचं ऐकण्यापेक्षा त्यांना खेळ महत्त्वाचा आहे. पण माझ्या कुंडल हायस्कूल, आसपासच्या हायस्कूलची आणि गावाचं माझ्या सगळ्यांना माझी विनंती आहे, हे खेळ बघा. मॅटवरती कबड्डी बघा आणि मुलांनीसुद्धा मुलींसुद्धा हे आपल्याला काही येत नाही. आपण जिद्दीनं खेळायला लागा, तुम्हाला सुद्धा येईल, तुमचीसुद्धा निवड होईल. 8 विभागात आज आले खेळाडू आले. त्या 8 विभागाच्या खेळाडूचं जे कौतुक केलं पाहिजे.
आपापला विभाग कसा चांगला पुढे येईल, आपण कुठं निवड समिती येईल, अशा पद्धतीने ते बघायला लागलेत आणि त्यांना ते जे आवड आहे म्हणून इथं आले, आवड आहे म्हणून चांगलं मैदानी खेळ खेळत आहेत. माझे पंच कमिटीसुद्धा माझी विनंती आहे, आमच्या ह्या चांगल्या नियोजनातनं चांगले खेळाडू तुम्ही जिल्ह्याला द्या, देशाला द्या, राज्याला द्या, पण चांगले खेळाडू द्या, निकोप पण ठेवा. आणि मुलींनो तुम्हाला माझी विनंती आहे, जो खेळाडू चांगला आहे खेळ तुम्हाला निकोप घडवतो, तुमची बुद्धिमत्ता निकोप घडवतो आणि तुम्हाला निकोपणे जीवन जगायला म्हणजे संधी खेळच देतो. खेळ त्यामुळे तुम्हाला आज महत्त्वाचा, तुम्हाला आज खेळ हा तुमच्या नवीन खेळ हा महत्त्वाचा, मॅटवर हा कबड्डी खेळ महत्त्वाचा तुमच्या आज गावात होतो आहे. तुम्ही त्यांचा सगळ्यांनी आस्वाद घ्या आणि त्याबद्दल तुम्ही सगळे, मला काही येत नाही, आज काही मुलांची निवड होईल, उद्या माझी होईल, पण उद्या माझी निवड झाली पाहिजे अशा जिद्दीनं तुम्ही खेळाच्या मागं लागा, खेळा, वेळ द्या आणि खेळाडू चांगले व्हा अशी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. आयुष्यातलं निकोप पण हे क्रीडा क्षेत्राच्या जीवावरतीच उभा राहतं, ही भावना अण्णा आपण व्यक्त केली. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रीडा क्षेत्रावरती प्रेम प्राध्यापक या क्रीडा सामनाचारी बंधू भगिनींचं या ठिकाणी मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. माध्यमिक विद्यालयाचे सन्मान्य सर्व स्टाफ, ज्युनियर कॉलेजचा सर्व स्टाफ, सायन्स विभागाचा सर्व स्टाफ, संतोष पाटील सर, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्राउंड क्रमांक 2 वर सरपंच म्हणून विक्रम मोरे सर, वैभव पाटील सर, विकास पाटील सर, गुणलेखक आदिनाथ गायकवाड, गणेश सर, शिवाजी पाटील सर, आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्राउंड क्रमांक 1 वर सरपंच, पंच, गुणलेखक सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्यांनी मंडप, या सर्व इलेक्ट्रॉनिक असेल किंवा या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे, त्याची व्यवस्था रंजित मंडपचे सर्व त्यांचे कर्मचारी बंधूंचे या ठिकाणी ऋण व्यक्त केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. या सामन्यासाठी उपस्थित असणारे सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता या सामन्यांची सूत्र राष्ट्रीय सरीसृष्टोपटू डॉक्टर सुहास वटकर यांच्याकडे देतो. त्या अगोदर या कुंडलगावचे सुपुत्र सन्मानित पोलीस अधिकारी यांची 5 ते 6 दिवसापूर्वी स्वीडन या ठिकाणी झालेल्या 100 मीटर रनिंग मध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सन्मान्य सांगली जिल्ह्याची कबड्डी खेळाडूंची जगामध्ये आहे. या सांगली जिल्ह्यानं श्रीराम उर्फ राजू भावसार सारखा अर्जुनवीर पुरस्कार विजेता आणि भारतीय संघाचा कर्णधार म्हणून भूमिका बजावली. त्याचबरोबर नितीन मद्दे सर आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल पदक विजेता खेळाडू, सध्या तहसीलदार पदावर कार्यरत. आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्याची विनंती. आज या कुंडल नगरीमध्ये राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य नितीन येडके सर, सुनील येडके सर, ग्रामपंचायत सदस्य, आपले मनपूर्वक पदवीधरचे आमदार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकदादा पवार, नितीन येडके सर, गडू पाकले, सुरेश सावंत, कबड्डीवरती प्रेम करणाऱ्या सर्वच मंडळींचं हार्दिक स्वागत. चुकून नामोल्लेख राहिला असेल तर पुनश्च एकदा दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी उद्घाटक म्हणून माननीय श्री माणिक पाटील, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कार्यक्रमाला शोभा वाढवली. विद्यालयाच्या वतीनं आणि या जिल्हा परिषदेच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय किरण बोरवडेकर सर, जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली, चेअरमन माननीय शरद भाऊ या ठिकाणी स्वागताध्यक्ष केलं. मी त्यांचाही या विद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे निवड समितीचे सर्व सदस्य माननीय पोपटराव पाटील सर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त. त्याचप्रमाणे सायली जाधवकर या उपस्थित त्यांचाही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रशांत पवार, निवड समितीचे सदस्य, कुंडल ग्रामपंचायतीचे तंटामुक्त समितीचे सदस्य दादा होवाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅप्टन होवाळांचे ते कबड्डीपट्टूंचे चिरंजीव आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्यातून आलेले 8 विभागाचे
विभाग प्रमुख, पंच, कोच, सर्व खेळाडू, गांधीजी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, क्रीडाधिकारी यांची पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साखर सर्व कारखान्याचे पूर्वक सर्व हार्दिक संचालक, सर्व जय भीम कर्मचारी, व्यायाम मंडळाचे ज्यांचं या विद्यालयाचे महालक्ष्मी या क्रीडा स्पर्धेसाठी रसिक म्हणून उपस्थिती लावलेली आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांच्याकडे स्वागत करावं लहानग्या बालकांचं. आणि हा सामना, हा थरार, याची दही याची डोळा, या जमातीत ज्या मातीने या महाराष्ट्राला लाल मातीचं इमान शिकवलं, त्या कुंडलच्या कुस्ती पंढरीमध्ये कबड्डीचा थरार. आंतरराष्ट्रीय आणि प्रो लीग स्टार खेळाडू या सांगली जिल्ह्याला दिला असे सन्माननीय श्री पोपट पाटील सर, त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी सायली जाधव मॅडम यांचंही या ठिकाणी खास करून स्वागत आहे. कारखान्याचे प्रशासन अधिकारी अविनाशजी लाडसाहेब, स्टोर विभागाचे सन्माननीय उदय लाडसाहेब, सतत सहकार्य असणाऱ्या याही मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार प्राध्यापक डॉक्टर धनंजय होणमाने सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेवण विभागासाठी सकाळपासून जे अहोरात्र राबतायत ते पलूसचे सन्माननीय नारायणजी बुचडे, सन्माननीय विकास लाड, सकाळपासून क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारे सन्माननीय विकास लाड या ठिकाणी उपस्थित. विकास भैया, आपलं मन. प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुंडल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होत असलेली ही भव्य दिव्य अशी 17 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024-25 या प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या भव्य दिव्य अशा क्रीडा नगरीमध्ये आपल्यासारख्या हजारोच्या संख्येने राज्यभरातून आलेल्या 8ही विभागातील सर्व संघांना सर्व सामने संपल्यानंतरच आजच्या दिवसाचं सत्र संपेल याची आपण काळजी घ्यायची आहे. सर्व संघांचे संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक आणि क्रीडांगण क्रमांक 1 वर सुरू असलेला सामना छत्रपती संभाजीनगर विरुद्ध कोल्हापूर विभाग. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आपल्या देशाचा मर्दानी मैदानी खेळ, रांगडा खेळ, लाल मातीतील स्तरावर या खेळाला चांगलं घवघवीत यश मिळावं, या खेळाकडे जगभरातील अनेक संघ सहभागी होत आहेत. त्यांच्या मागणीनुसार कोल्हापूर विभागाचा खेळाडू चढाई करतोय. अतिशय उत्कृष्ट 14 जर्सी नंबर 8 छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि पुढे तालुक्यात 2ची आघाडी छत्रपती संभाजीनगरची. क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना ब गटातील लातूर विरुद्ध अमरावती या देखील सामन्याला या ठिकाणी सुरुवात. सर्वच संघ तुल्यबळ आहेत. सर्व खेळाडू